मी आज तुम्हाला व्हेज पुलाव राईस कसा बनवायचा हे सांगणार आहे। मी हा अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे दावत बिर्याणी साहित्य। एक मध्यम आकाराचा कांदा, थोडंसं आलं, एक 15 ते 16 लसूण पाकळ्या घेतल्यात, एक टमाटर घेतलाय मी, एक थोडीशी कोथिंबीर, थोडीशी भगवती, एक चमचा एव्हरेस्ट मसाला लागणार आहे, गरम मसाला आपल्याला। भाज्या आपल्या चवीनुसार घालायचं, आपल्याला जी भाजी आवडते ती घालायची आपल्याला। मी जी भाजी होती ती आमच्यात घातलेली आहे। हा गाजर घेतलेला आहे मी, हा बीन्स घेवडा घेतलाय आणि हा थोडासा फ्लावर आहे। ह्या 2 मिरच्या 2-3 आणि हा बिर्याणीचा पुलाव मसाला मी घेतलेला आहे महालक्ष्मीचा। मी हा तांदूळ आता धुवून थोडा वेळ भिजत ठेवणार आहे, जोपर्यंत फोडणी असते तोपर्यंत तांदूळ मी भिजत ठेवणार आहे। हा फोडणी देऊपर्यंत हा तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता अर्धा किलो तांदळाचे व्हेज पुलाव बनवत आहे। प्रथम आपल्याला तेल घालायचं आहे। फोडणीसाठी आपल्याला जिरं, हिरवी मिरची, दोन ते 3 तमालपत्ती, हे आलं लसूण पेस्ट मी मिक्सरला बारीक केलेली आहे। आलं लसूण पेस्ट मिक्सरला बारीक केलेली आहे। यात आपल्याला फोडणीसाठी वापरायचे। कांदा, आता कांदा भाजून झालेला आहे। आता टमाटर टाकणार त्यामध्ये। आता मी यामध्ये व्हेज पुलाव मसाला टाकत आहे। एक चमचा आपल्याला गरम मसाला पण टाकायचा आहे यामध्ये। थोडीशी भगवती टाकायची आहे। आता आपल्याला ह्या सगळ्या धुवून ठेवलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत। आता हा 10 मिनिट आपला तांदूळ भिजवलेला यामध्ये घालायचा आहे आपल्याला। 10 मिनिट मी तांदूळ भिजवून ठेवलेला हे यामध्ये घालायचं आहे। त्यामध्ये मी पाणी घालत आहे। 1.5 तांबे पाणी आहे हे। आपल्याला मीठ टाकायचं आहे यामध्ये। तुमच्या स्वादानुसार मीठ टाका तुम्ही।
थोडंसं हिंग टाकायचं. ह्या पद्धतीने आपली फोडणी सगळी तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्यावर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत. तुम्ही ह्याला आता 2 ते 3 शिट्ट्या देऊ शकता. आता आपला बघूया आपला पुलाव तयार झाला आहे का. मी कुकरला 2 शिट्ट्या दिलेल्या होत्या. आता बघा अशा प्रकारे आपला पुलाव तयार झालेला आहे. तुम्हीही नक्की ट्राय करून सांगा आपला व्हेज पुलाव कसा तयार झालेला आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.